नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवर, माझे वडील विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय हनुमंतराव अण्णा भोसले व इथे उपस्थित माझे बंधू आणि बहिणींनो, आज प्रभाग क्रमांक 9 मधून मी सिद्धार्थ अण्णा बनसोडे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या समोर जात आहे. माझे वडील आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन राजकारण व समाजकारण केलं आहे. तसेच त्यांचे विचार आणि त्यांचे जनसेवेची वाट मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभाग क्रमांक 9 मधील रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण, झोपडपट्टीचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही चौघांनी सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्यासोबत तसेच माझे अनुभवी लोक आहेत. राहुल भाऊ भोसले असतील, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत अण्णा असतील, हे मला वेळोवेळी मार्गदर्शक करत राहतात. आणि जसं हनुमंत अण्णा आमच्या सोबत आहेत, त्यामुळं आमच्या प्रभागात एक मोठी ताकद निर्माण होती. आणि आपल्या प्रभागात बाय 1 गेट 2 ची संकल्पना होणार आहे. ती कशी तर महानगरपालिकेत नगरसेवक, मंत्रालयात आमदार आणि विधानसभेत उपाध्यक्ष, आपले सगळ्यांचे पक्ष, आपल्या सर्वांचे जे काही प्रश्न असतील हे तिन्ही ठिकाणी मांडले जाणार आहेत आणि तिन्ही ठिकाणी सोडवले जातील, हे मी तुम्हाला आज ग्वाही देतो. आणि आपण सर्वांचे कुठलेही प्रश्न किंवा काही समस्या हे कुठंच थांबले जाणार नाहीत. हे सगळे आम्ही चौघं मिळून हे तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक आम्ही केवळ एक पदासाठी नसून ह्या विकासाच्या, या प्रभागाच्या विकासासाठी लढत आहे. आणि प्रभाग क्रमांक 9चा विकास म्हणजे हेच आमचा अंतिम ध्यास आहे. येत्या 15 तारखेला तुम्ही सर्वांनी आमच्या चौघांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, हीच तुमच्या समोर मी आव्हान करतो. थांबतो. जय भीम, जय वडार, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.